नमस्कार. आपण पाहत आहात संविधान वार्ता. डोंबिवलीतील लोढा हेवन, पलावा सिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सीनिटी आर्केड या व्यावसायिक इमारतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या अण्वी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अद्यापही योग्य रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गंभीर रुग्णांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे इमारतीतील लिफ्टसाठी पुरेसा पॉवर कप उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल कर्मचारी यांची गैरसोय होण्याबरोबरच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. रुग्णालयासारखी अत्यावश्यक सेवा सुरू असताना अशा मूलभूत सुविधांचा अभाव का आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक रहिवाशांनी संबंधित बिल्डर, इमारत व्यवस्थापन आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्ता, वीज कप आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. आणि द सिनेट आर्केड नावाची ही फार मोठी अशी बिल्डिंग अगदी एक्सपिरिया मॉलच्या समोर बांधण्यात आलेली आहे. मेन रोडला आहे. आणि या ठिकाणी काय घडलं ते आपल्याला सांगतील कैलास जाधव. सकाळी मला कॉल आला, हां, तुझ्या बहिणीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर मी या हॉस्पिटलला आलो, बहिणीला घेऊन आलो हॉस्पिटलमध्ये. तिथं सकाळी आलो तर इथं रात्रीपासून लाईटच नाही आहे. आणि एकदा सकाळी आली होती लाईट आणि त्याच्यानंतर परत गेली ती लाईट. तर डॉक्टरांना विचारलं ट्रीटमेंट कशी करणार, लाईट नाही तर एक्सरे नाही काढू शकत. त्यांना फ्रॅक्चर झालं होतं पायामध्ये. तर डॉक्टर बोलतात लाईट नाही तर आम्ही काय करणार नाही, तुम्ही पेशंट घेऊच नका ना. जर तुमच्या हॉस्पिटलला लाईटच नाही, पेशंट कशाला घेतला, ॲडमिट करून घ्यायचं नाही ना पेशंटला ॲडमिट केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या पेशंटला मी बघतोय तर ते टॉर्चमध्ये टाके काढतात. त्याचं मोबाईलची टॉर्च चालू केले, त्याच्यामध्ये ते टाके काढतात. काय अवस्था आहे हॉस्पिटलची. हॉस्पिटल तुम्ही जेव्हा चालू करताय तर तेव्हा काहीतरी फॅसिलिटी पाहिजे का नाही हॉस्पिटलमध्ये. बरं इथे आलात कसं? कारण मला तर रस्ता नाही सापडला. आल्याच्या नंतर मला तो हॉस्पिटलच रस्ताच भेटत नाही हॉस्पिटलचा. त्यांनी ते बोर्ड तिकडे लावला. आतमध्ये गेलो मी, मनु हॉटेलच्या समोर तिकडे बघितलं बोर्ड, तिकडे कमान दिलेली बोर्डची. तर तिकडे गेलो मी, बघतो तर तिकडे रस्ताच बंद. परत त्या लोकांना विचारलं की बाबा हॉस्पिटलला जायला रस्ता कुठे, तर माहीत नाही. तिथले लोक बोलतात आम्हाला माहीत नाही. परत पुढे आलो, तिथं बघतो तर गॅरेज आहे. बोलतो गॅरेज येतून जा. तिकडे घुसलो गॅरेजच्या इथं, ते तिथे पण रस्ता बंद आहे. परत आलो, ट्रॅफिकवाले हवालदार होते, त्यांना विचारलं का ह्या हॉस्पिटलला जायला रस्ता कुठे. मग त्यांनी सांगितलं हा छोटासा रस्ता दिसतो तुम्हाला तिकडे बघा, छोटासा रस्ता आहे आणि तिथे काय कामं चालू आहेत रस्ता तुम्हाला वाटतं त्या रस्त्यामधून इकडे आहे. म्हणजे त्यांनी त्या हॉस्पिटलचा बोर्ड सुद्धा लावलं ना त्या रस्त्यावर का हॉस्पिटल इथं आहे आमचं, आम्हाला दिसेल का हॉस्पिटल. असं हॉस्पिटलची दूर अशी आहे म्हणजे. बरं आता ही जी बिल्डिंग आहे सिनेट आर्केड, या बिल्डिंगमध्ये 3 बँक आहे. आपण बघू शकतो इकडे कोटक महिंद्रा बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, ICICI बँक आहे, या साईडला अर्णवी हॉस्पिटल आहे. हे सगळं असं कमर्शियल ह्या ठिकाणी चालू असताना या ठिकाणी रस्ता नसणं हे किती मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. हो, ते पण हे पलावा सिटीमध्ये असं आहे. दुर्दैव समजायला लागेल. म्हणजे ग्रामीण भागात ठीक आहे, आपण ऐकू शकतो बाबा रस्ता नाही आहे, हॉस्पिटलला लाईट नाही आहे. पण हे सिटी महानगरपालिका आणि इथे अशी अवस्था फार चुकीचं आहे. मग आता तुम्ही इथे बहिणीला घेऊन आलात आणि त्याच्यानंतर 2-3 तासपर्यंत तिला वाट बघावं लागली. वाट बघावं लागेल. आता समजा जर का एखादी इमर्जन्सी केस असते तर त्यावेळेस काय घडलं असतं? ती व्यक्ती तर इथे जागेवरच मरण पावली असते. हो, जागेवरच मरण पावलं असतं. हॉस्पिटल बांधताना त्याने ते अगोदरच बिल्डरांशी बोलणं करत होतं की मला हॉस्पिटल बांधायचं आहे, फॅसिलिटी काय काय ठेवायला लागते. लिफ्ट चालू नाही, बरोबर, उचलून घेऊन गेलो तिला, असे उचलून घेऊन गेलो दुसऱ्या माल्यावर. लिफ्ट सुद्धा चालू नाही. बिल्डरने मला वाटतं फसवणूक केली हॉस्पिटलवाल्यांनी. हॉस्पिटलवाल्यांनी तर पण काय बोलणं केलं नाही वाटतं. कांबळे साहेब, आपण इथेच राहताय पलावामध्ये, तर आपल्याला हा हॉस्पिटल सापडलं का? नाही सापडलं मला. ज्यावेळेस तुमचा फोन आला आणि मी शोधत आलो
तर त्या मनो हॉटेलच्या समोरून मी गाडी आतमध्ये टाकली. शेवटी इथे चेन स्टुडिओ म्हणून आहे. मला वाटलं की इथून आतमधून रस्ता असेल. मी बाजूला गाडी लावली, आतमध्ये आलो, बघतो तर कुठेही आतमध्ये यायला रस्ता नाही आहे. सगळीकडून रस्ते बंद आहेत. शेवटी मी पाठीमागे आलो तर इथे एक गॅरेज आहे. गॅरेजच्या बाजूला बघतो तर इथे रस्ता बंद करून ठेवलेला आहे. त्यानंतर गाडी मी तिथेच लावली आणि तिथून पायी चालत आलो, कारण रस्ताच नाही आहे इथे यायला. आता जर बघितलं तर इथे हा रस्ता बंद ठेवलेला आहे. त्या साईडने एक छोटंसं गेट हे आहे. मेन एंट्रीवरनं जर समजा आपल्याला आतमध्ये यायचं असलं तर ते जे सिग्नल आहे, सिग्नलच्या अलीकडे हा रस्ता चालू होतो. त्यामुळे इथे डायरेक्ट यायचं म्हटलं ना तर इट इज व्हेरी डिफिकल्ट होतं. आणि प्रत्येक वेळेस आपण हे बिल्डिंग येताना जाताना बघतो, अगदी एक्सपिरिया मॉलच्या अपोजिट साईडला आहे, मेन हायवेवरती आहे. हे दिसायला खूप चांगलं दिसतं. आणि इथे बँक आहे, बँक आहे, हे अर्नवी हॉस्पिटल आहे या पाठीमागे. ह्या हॉस्पिटल फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरवरती आहे. खाली हॉस्पिटल नसल्यामुळे एंट्रन्सवरती ज्यावेळेस त्या आपण बिल्डरने liftमध्ये जेव्हा जातो- बिल्डिंग एवढी मोठी बांधलेली आहे, मला वाटतं 20-25 माळ्याची बिल्डिंग आहे, हो, तर त्यांनी रस्ते का नाही दिले बिल्डिंगला? आता रस्ता हा एकच आहे आणि तो पण या होऊ घातलेला आहे. हा जो एवढ्या मोठ्या बिल्डिंगला हा छोटासा रस्ता आहे, म्हणजे एक 4 व्हीलर, चुकीचं आहे ते. आणि ते पण काही दिसत पण नाही तो रस्ता कुठे. रस्ताच दिसत नाही. पहिली गोष्ट, जो कुठला रस्ता ठेवलेला आहे छोटासा, तो पण दिसत नाही. आणि जिथे कुठे लोकांनी आपले बोर्ड लावून ठेवलेले आहे की बाबा अर्नवी हॉस्पिटलला जायचा रस्ता हा, असे डायरेक्शन बोर्ड जिथे लावले मेन रोडवरती, तिथून यायला गेलं तर रस्ताच दिसत नाही. म्हणजे इतकी दुर्दशा आहे, या बिल्डिंगची दुर्दशा म्हणू किंवा या हॉस्पिटलची दुर्दशा म्हणू. इथे पॉवर बॅकअप नाही, याच्यामध्ये चुकी कोणाची, बिल्डरांची चुकी आहे का हॉस्पिटलची चुकी आहे? हॉस्पिटलची चुकी नाही असू शकत. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या प्रकरणी संबंधित प्रशासन आणि व्यवस्थापन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मेरा मनसं, संविधान वार्तासाठी मी विनोद कांबे, मुख्य संपादक, डोंबिवली.